कुंभ राशी नियतीचा अंतिम न्याय 5 थरारक घटना ज्या तुमचं आयुष्य बदलतील. नमस्कार कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि मनाला स्थिर करा. कारण आज आपण अशा काही गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत त्या तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या आहेत. गेल्या काही काळापासून तुमची झोप का उडाली होती, तुमच्या कामात वारंवार अडसळ का येत होते आणि ज्यांना तुम्ही जवळचे मानलेले त्यांच्याच नजरेत तुमच्याबद्दल नकारात्मक भावना का दिसत होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ग्रहांच्या एका महत्त्वाच्या बदलात ही दडलेली आहेत. ब्रह्मांडात एक विशेष ग्रहयुक्ती आकार घेत आहे जी लवकरच तुमच्या जीवनात असा आमूलाग्र बदल घडेल की तुमचे विरोधकही थक्क होऊन जातील. तुम्ही आजवर खूप काही सहन केलं आणि अनेकांवर देखील विश्वास ठेवला, पण त्या बदल्यात तुम्हाला मिळाली फसवणूक आणि निराशाच तुमच्या पदरी पडली. पण आता नियतीने तुमची परीक्षा संपवली आहे आणि तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होत आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नसून तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण 5 अशा महत्त्वाच्या घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतील. आणि 5वी घटना तर इतकी अचाट आहे की ती ऐकल्यावर तुम्हाला खरोखरच अंगावर काटा येईल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. पहिली घटना, नशिबाने घेतलेला अचानक युटर्न. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एका अशा चक्रात अडकला होता जिथे सुरू केलेले काम पूर्ण होण्याआधीच विस्कळीत व्हायचं. तुमची मेहनत ही प्रचंड होती, पण यश मात्र नेहमीच तुमच्यापासून दूर राहायचं. पण आता ग्रहांची स्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक अदृश्य ऊर्जा जाणवू लागेल. जिथे आधी फक्त काटे होते त्याच वाटेवर आता तुमच्यासाठी फुलांची देखील बिछाईत केली जाईल. हा बदल तुमच्या जीवनात इतक्या वेगाने होईल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जाईल. अनेक महिने किंवा वर्षांपासून सरकारी किंवा कागदपत्रांच्या अडचणींमध्ये रखडलेली कामे आता कुणाच्याही मदतीशिवाय आपोआपच मार्गी लागतील. ज्यांनी तुम्हाला विसरल्यासारखे केले होते त्यांचे अचानकच तुम्हाला आता फोन येऊ लागतील आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला तुमच्याच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुंभ राशीवर शनीची आणि गुरुची ही संयुक्त दृष्टी पडत असताना हा काळ अत्यंत फलदायी असतो. जेव्हा माणूस सोचतो, संयम ठेवतो आणि प्रामाणिकपणे त्याचं काम करत राहतो, तेव्हा परमेश्वर त्याला एकट्याने नाही तर व्याजासकट परत करतो. या काळात सकाळी उठून हनुमान चालीसा पाठ करा आणि मनात कोणाबद्दलही वैर न ठेवता पुढे चला. तुमचा उदय निश्चित आहे. पण या संधीसोबत एक परीक्षाही आहे. जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा माणूस बेसावध होण्याची शक्यता असते. तुमची प्रगती पाहून काही जण जळतीलही, पण घाबरू नका. कारण या काळात दैवी कृपेमुळे कोणतेही विघ्न तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या योजना ह्या कोणालाही सांगू नका आणि हा भाग्योदय शांतपणे अनुभवा, कारण ही वेळेची सुरुवात आहे. दुसरी घटना, जवळच्याच माणसाचा बुरखा फाटणार. कुंभ राशीचे लोक हे स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू देखील असतात, पण हीच गोष्ट कधीकधी त्यांच्यासाठी धोकादायक ठरते. तुमच्या ओळखीत एका अशी व्यक्ती आहे जी समोर गोड बोलते पण पाठीमागे तुमचे नुकसान करण्यासाठी डाव रचत असते. ती तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी वाद निर्माण करण्यासाठी गुप्त कटकारस्थान करत आहे. लवकरच अशा काही घटना घडतील ज्यामुळे या व्यक्तीचा खरा चेहरा देखील सगळ्यांसमोर उघडा पडेल. एक असा प्रसंग किंवा संवाद तुमच्या कानावर येईल जो तुम्ही ऐकून हादरून जाल. कदाचित तीच व्यक्ती असेल जिच्याशी तुम्ही सगळं मनातलं बोललात. ग्रहांची ही स्थिती तुम्हाला हेच दाखवण्यासाठी येत आहे की ज्याला तुम्ही रक्षक समजतात तोच तर खरा भक्षक होता. शास्त्रात सांगितलं आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू कधीकधी घरातूनच उठतो. कुंडलीत 7व्या आणि 12व्या घराचा संबंध हा विश्वासघात दर्शवतो. पण यावर एकच उपाय आहे, मनाला शांती. हनुमानजीचे स्मरण करा, मनात शांतता ठेवा आणि कोणावरही रागाने प्रतिक्रिया देऊ नका, कारण काळच त्या व्यक्तीला योग्य ते उत्तर देईल. हे सत्य समोर आल्यावर मन दुखावेल, विश्वासघाताची जखम देखील होईल, पण हेच तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातून
नकारात्मक घटक दूर करण्यासाठी नियतीनेच रचलेला खेळ आहे. यावेळी शांत राहा, लगेच कुणाशी वाद घालू नका आणि ती व्यक्ती आता स्वतःच्या जाळ्यात अडकली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ही साफसफाई तुमच्या मोठ्या यशाची नांदी ठरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता तिसरी घटना आहे, आर्थिक चिंता ही कायमची संपणार. गेल्या अनेक वर्षापासून पैसा येत होता पण पैसा टिकत नव्हता. हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जातो, अशा स्थितीत तुम्ही होतात. पण आता तुमच्या धनस्थानावर ग्रहांची अत्यंत शुभदृष्टी ही पडत आहे आणि पैशाचा प्रवाह देखील वेगाने वाढताना दिसत आहे. जिथे गुंतवणूक अडकली होती किंवा ज्यांनी तुमचे पैसे बुडवले होते तेच पैसे आता अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येण्याचे संकेत आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील जे तुम्ही कधी विचारात घेतले नव्हते. नोकरी करत असाल तर रखडलेला पगार किंवा बोनस हा खात्यात जमा होण्याचे योग आहेत. हा काळ कुंभ राशीसाठी लक्ष्मी योगाचा काळ मानला जातो. धनयोग केवळ ग्रहांमुळे येत नाही तर तो माणसाच्या संकल्पनाने आणि भावनेने येतो. शुक्रवारी लक्ष्मी मातेसमोर दिवा लावा, श्री सुक्ताचा पाठ करा आणि आलेल्या पैशातून थोडं दानधर्मही करा. जो माणूस मिळालेलं देतो त्याला परमेश्वर दुपटीने परत करतो. हा नियम कधीही चुकवू नका. या आर्थिक प्रगतीमुळे समाजातील तुमची प्रतिष्ठा देखील आता वाढणार आहे. जे कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. हेच धन तुमच्या पुढच्या पिढ्यांचाही पाया भक्कम करणारे ठरणार आहे. पण या ठिकाणी एक सावधानता, वाढती संपत्ती खोट्या मित्रांनाही आकर्षित करेल, त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीचे प्रदर्शन करणे नक्की टाळा. चौथी घटना, अपेक्षित प्रवास आणि रहस्यमय भेट. लवकरच कुंभ राशीच्या लोकांसाठी अचानकच प्रवासाचे योग अत्यंत प्रबळ होत आहे. हा प्रवास कदाचित तुमच्या नियोजनात नसेल पण नियती तुम्हाला अशा एका वळणावर घेऊन जाईल जिथे तुमचे संपूर्ण करिअर आणि भाग्य बदलण्याची शक्ती ही दडलेली आहे. हा केवळ भौगोलिक प्रवास नसेल, तो तुमच्या आयुष्याच्या प्रगतीचा महामार्ग ठरेल. सुरुवातीला काही अडचणी येतील ज्या भीतीदायक वाटतील पण त्यामागे एक मोठी कल्पना देखील दडलेली असेल. या प्रवासात एक शक्तिशाली व्यक्तीशी तुमची ओळख होईल जी तुमच्या जीवनाच्या आधीच कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हती. पण ती व्यक्ती देवदूतकासारखी तुम्हाला असा मार्ग दाखवेल तो तुमच्यासाठी ब्रह्मास्त्र ठरेल. ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की कुंभ राशीवर राहूची दृष्टी असताना अनपेक्षित प्रवास आणि अनोळखी व्यक्तींकडून लाभ होण्याचे योग निर्माण होतात. अशा वेळी घरातून निघताना हनुमानजींचे स्मरण करा आणि प्रवासात सात्विक विचार हे मनात ठेवा. नियती तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तींकडे नेत असते. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. हा प्रवास तुमच्या कुटुंबातील एखाद्या जुन्या विसरलेल्या प्रश्नाचाही उलगडा करेल. कदाचित एखाद्या धार्मिक स्थळाची भेट किंवा वडिलोपार्जित जागेचा वाद या प्रवासातून सुटू शकतो. घरी परत येताना तुमचे मन आत्मविश्वासाने आणि खिसा समाधानाने भरलेला असेल. फक्त उत्साहाच्या भरात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आता पाचवी आणि सर्वात थरारक घटना, नियतीचा अंतिम न्याय. कुंभ राशीच्या जातकांनो, ही पाचवी घटना तुमच्यासाठी केवळ बातमी नाही, ती नियतीने रचलेला अंतिम न्याय आहे. गेले अनेक महिने किंवा वर्ष काही लोकांनी जाणून बुजून तुम्हाला त्रास दिला, तुमची बदनामी केली आणि प्रगतीच्या वाटेत अडथळे आणले. तुम्हाला वाटत असेल देवाला काही दिसत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीच्या दरबारात उशीर असतो पण अंधार नाही. लवकरच असे काही घडेल की जे लोक तुमच्या विनाशाची वाट पाहत होते ते स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकताना तुम्हालाच दिसणार आहे. तुम्हाला काहीही करण्याची यावेळेला गरज नाही, कारण काळ स्वतः तुमची बाजू घेणार आहे. ज्यांनी तुमचे पैसे बुडवले, तुमचा विश्वासघात केला, त्यांना आता त्याची किंमत मात्र मोजावी लागेल. जे कालपर्यंत ताठमानेने फिरत होते ते आज मान झुकवून तुमच्या समोर उभे असतील. ते तुमच्यासाठी सहनशीलतेची आणि प्रामाणिकपणाची पावती आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा हा अखेरचा अध्याय आहे जो आता कायमचा बंद होणार आहे. पण एक इशारा आहे, जेव्हा विजय मिळतो तेव्हा अहंकार येण्याचा धोका असतो. नियती सांगत आहे की हा विजय तुमच्या कष्टाचा आणि संयमाचा आहे. गर्वाने हुरळून जाऊ नका, या क्षणापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. जिथे तुम्ही जे मागाल ते मिळेल. शांत राहून पाया अधिक भक्कम करा, कारण उद्याचा सूर्य तुमच्यासाठी एक नवे साम्राज्य घेऊन येत आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या आयुष्यात येणारे हे बदल साधे नाही, हे साक्षात नियतीचे संकेत आहेत. संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहे. आता फक्त खंबीरपणे पाऊल पुढे जायचे आहे. वेळ तुमची साथ द्यायला सज्ज आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्रीराम आणि आपल्या सर्व कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा काळ सुखाचा जाओ. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.